आपण पुढे जाऊया। जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी बारामतीतून काटेवाडीच्या दिशेने रवाना झाली आहे। त्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व्यवस्थापनासाठी दाखल झाल्या। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बातचीत केली आहे सागर आव्हाड यांनी। आपण पाहूया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्या सोबत आहेत। वारकऱ्यांबरोबर त्या संवाद साधतात, वारकऱ्यांच्या भावना समजून घेतात। आपण जर पाहिलं तर ताई आज वारी जी आहे ती काटेवाडीत आहे। दादांची उणीव वाचते, अनेक वारकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत। काय सांगणार आहे आज वारकरी काटेवाडीत आले? रामकृष्ण हरी। मी सालाबादाप्रमाणे काटेवाडीची सगळी व्यवस्था बघायला आले होते। मागच्या वेळेला आदरणीय दादांनी सगळी व्यवस्था बघून पहिल्यांदाच खूप वेळ ह्या काटेवाडीमध्ये घालवला होता आणि त्या सगळ्या आठवणी प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत। फक्त गावकरीच नाही, अख्खा महाराष्ट्र दादांच्या आठवणीमध्ये आहे। आपण जर पाहिलं तर सुनेत्रा पवार यांनी जो शासनाने अजित पवारांची जयंती साजरा करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचं स्वागत केलंय। कॅमेरामॅन किरण काजळेचा सागरवाडा, साम टीव्ही, काटेवाडी। आपण पाहतोय आता तुकोबांची पालखी ही काटेवाडीच्या दिशेने रवाना झालेली आहे, काटेवाडीत दाखल झाली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील तिथलं व्यवस्थापन बघण्यासाठी तिथे दाखल झालेले आहेत। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।